हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदर असं डेली वेअर साडीवरची लेस वापरून बनवलेली ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. ब्लाऊजची टोटल उंची 15 इंच आहे. शिलाईनंतर 14 होईल. 1 इंच शिलाई मार्जिन जातं. शोल्डर 5.5 इंच, आर्महोल 5.5 इंच, 2.25 इंच रुंद गळा आणि गळा खोली तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. मला तयार 10.5 इंच हवा आहे, म्हणून मी 11 इंच उंची घेतलेली आहे गळ्याची. खालच्या बाजूने पण मी 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि अगोदर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता मी इथे पान गळ्याचा शेप देणार आहे. त्यासाठी खालच्या गळ्याच्या बाजूकडून वरती 2.5 इंच आणि बाहेरच्या बाजूने 1 इंच मार्जिन घेऊन सिंपल असा पानाचा मी शेप देऊन घेतलेला आहे. आता बाहेरच्या बाजूने सुद्धा सिंपल असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि या आकारावरतीच आपण लेस लावणार आहोत. आता हा आकार देऊन झाल्यानंतर ह्या अस्तरला मी अशा पद्धतीने फोल्ड करून प्रेस करते, म्हणजे दुसऱ्या बाजूनही हे वटेल आणि आपण आकार देऊन ह्या पद्धतीने आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर हे पहा, आतलाही पानाचा आकार येतो आणि बाहेरचाही. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आकार देऊ शकता. आता मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊजचं मेन कापड घेतलेलं आहे. ब्लाऊजच्या मेन कापडवरती अस्तरचं कापड सुईच्या बाजूने ठेवलेला आहे आणि जो आतला पानाचा आकार आहे त्याला योग्य फिनिशिंगसह शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे गळ्याचा आतला भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आतल्या बाजूने छोटे छोटे कट द्यायचे आहे सेंटरला आणि साईडला. कट दिल्याने अस्तर इझिली फोल्ड होईल आणि गळ्यावरती आपण जे दाब टीप मारणार आहोत ते मारताना कापड खेचल्यासारखं होणार नाही. किंवा जर तुम्ही अजून नवीन चॉईस हवे असेल तर तुम्ही कॅनव्हास वगैरे लावू शकता. कॅनव्हासने सुद्धा इझिली अस्तर फोल्ड होतं आणि गळ्यावरती इझी दाबटीप बसते. तर हे अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घेतलेले आहे. आणि आता आपण साईडचा जो काही ओपन भाग आहे अस्तरचा त्याच्या कडेने दाबटीप मारून घ्यायचे आहे आणि उरलेलं जे काही ब्लाऊजचं कापड आहे त्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला अस्तर जोडताना व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह जोडायचं आहे. ब्लाऊजचं किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. आता आपण इथे जी लेस वापरणार आहोत ब्लाऊजला मॅचिंग अशी ती लेस घेणार आहोत. पण त्या अगोदर आपण पुन्हा एकदा ब्लाऊजवरती जो पानाचा शेप दिलेला आहे तो पानाचा शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे दोन्ही बाजूले वठेल अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरती आपण लेस वापरणार आहोत. आता मी ते ब्लाऊजवरती मॅचिंग अशी पाणी कलरची लेस घेतलेली आहे आणि ती इथे मी ब्लाऊजला लावून घेत आहे. इथे पाहू शकता जसा आपण आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने मी ही लेस ब्लाऊजला लावून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने त्याच आकारावरती अगदी योग्य फिनिशिंगसह लेस जोडून घ्यायची आहे. चला तर मग मी ही लेस जोडून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती जर नवीन असताल आणि तुम्हाला ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, ड्रेस डिझाईन किंवा ड्रेसची कटिंग, ब्लाऊजची कटिंग किंवा ब्लाऊज पॅटर्न कटिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या जर काही कमेंट असतील, कुठली कटिंग किंवा ब्लाऊज डिझाईन काही तुम्हाला चॅनलवरती पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा. त्याप्रमाणे आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. आता मी ही लेस जोडून घेतलेली आहे. त्यावरती पुन्हा दाबटीप मारून घ्यायची आहे. पूर्ण लेसला कडेने टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजच्या. आतल्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीची मॅचिंग लेस मी घेतलेली आहे आणि तीच लेस आपण आतल्या बाजूनेही जोडून घेणार आहे किंवा तुम्ही वेगळी लेस पण आतल्या बाजूने लावू शकता. तर अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे. त्यावरतीही आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला इथे अजून जर लटकन लावायचं असेल तर तुम्ही लटकनही इथे यूज करू शकता. आतमधल्या बाजूने दोरी लावायची आणि ह्याला व्यवस्थित लटकन लावून घ्यायचे आहेत. पण मला इथे सध्या लटकन लावायचे नाहीत. सिंपल असा
बिना लटकनचाच ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून मी ह्याला लटकन लावत नाही. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो त्याच पद्धतीने टक्स टाकायचे आहेत. 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मग ब्लाऊजचा जो उरलेला भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्या मध्यावरती तुम्ही टक्स घालून घ्यायचे आहे. टक्सची उंची तुम्ही ब्लाऊजच्या हाईटनुसार किंवा गळ्याच्या उंचीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे 3.5 इंचाचे टक्स टाकलेले आहे 15 इंच ब्लाऊजसाठी. त्यानंतर आपण बनवणार आहोत कमरेसाठी कमरपट्टी. कमरपट्टी बनवताना 1.25 इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे त्याप्रमाणे पट्टी घ्यायची आहे आणि एका बाजूने फोल्ड करायचे आहे तिला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने एका बाजूला फोल्ड करून शिलाई मारून घेतली की कमरपट्टी कमरेला जोडण्यासाठी तयार होते. आता जी कमरपट्टीचा भाग आहे, ब्लाऊजचं जे सुईची बाजू आहे त्या बाजूने कमरपट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन मग ही कमरपट्टी कमरेला अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊजचा पार्ट उलटून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचं जे काही आपण शिलाई मारलेली आहे तो पार्ट पट्टीच्या बाजूकडे येईल अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्यावरती दाबटीप मारायचे आहे. हे अशा पद्धतीने जे शिलाईचा भाग आहे तो पट्टीच्या बाजूकडे आतमध्ये घ्यायचा आहे, म्हणजेच कमरपट्टीचं अगदी योग्य फिनिशिंग येतं आणि ब्लाऊज फिटिंगलाही खूप छान बसतो. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पट्टीवरती आतल्या बाजूने 5 नंबरची शिलाई मारायची आहे. तर आपण ज्यावेळेस ब्लाऊज कमरपट्टीला हात शिलाई करतो त्यानंतर ही जी 5 नंबरची शिलाई आहे ती काढून घ्यायची आहे. त्यामुळे ब्लाऊजच्या कमरेला फिनिशिंग खूप छान दिसतं आणि शिलाई मारलेली पण लक्षात येत नाही. आतल्या बाजूने तर आपण हात शिलाई करतच असतो. अशा पद्धतीने गळ्याचं डिझाईन तयार झालेलं आहे. आता आपण इथे ब्लाऊजला छान लूक येण्यासाठी बटन यूज करूयात. इथे तर मी गोल्डन कलरचेच सिल्वर कलरचे ब्लाऊजला मॅचिंग असे बटन लावून घेतलेले आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.